कणकवली नगरपंचायतमध्ये क्रांतिकारी विचार पक्षाच्या पॅनलची सत्ता आल्यानंतर कणकवली शहर विकास आघाडीचं जे पॅनल होतं, क्रांतिकारी विचार पक्षाच्या चिन्हावर किंवा त्या पक्षाच्या नावाखाली लढवलेलं, या पॅनलच्या उमेदवारांनी, विजयी उमेदवारांचा त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झालेले संदेश पारकर व त्यांच्यासोबत एकूण 8 नगरसेवक असे एकूण 9 जणांचा गट नोंदणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत आज रीतसर प्रक्रिया पार पडली आणि या प्रक्रियेदरम्यान गटनेतेपदी रुपेश नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. या गटाची एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत हा एकमताने निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांकडे ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडी 2025 या नावाने हा गट नोंदणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर गेले काही दिवस कणकवली शहर विकास आघाडीकडून नेमकी गट नोंदणी कशी होणार, कारण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. दरम्यानच्या काळात काही पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने देखील चर्चा सुरू होत्या. त्यामुळे गट नोंदणी करताना 4 की नेमकी कशी गट नोंदणी होते, म्हणजे 4 सदस्य एकीकडे 4 दुसरीकडे, असं होतं की संपूर्ण एकूणच नगराध्यक्षांसहित 8 विजयी झालेले नगरसेवक सत्ताधारी गटाचे यांचा एकत्रित गट स्थापन होतो, ते पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र आज या संपूर्ण चर्चांवर पडदा पडला आणि एकूणच आज या गटनेतेपदी रुपेश नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता त्यांच्या या गटामध्ये संदेश पारकर यांच्यासह सहित एकूण जे विजयी झालेले 9 उमेदवार आहेत, या 9 शहर विकास आघाडीच्या क्रांतिकारी विचार पक्षाच्या पॅनलच्या माध्यमातून लढलेल्या उमेदवारांचा समावेश झाला आणि आज ही गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.